राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेतील निकषावरून बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे। सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन करत मुख्यमंत्री यांच्याकडे प्रतिज्ञापत्राद्वारे मागणी केली आहे। राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील अटी आणि निकषांविरोधात बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे। 2019 मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना नव्या कर्जमाफी योजनेतून वगळण्यात आल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। युवा शेतकरी शुभम गोंगटे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन करत शासनाच्या धोरणाचा निषेध केला। आमच्या किडण्या विकत घ्या पण सरसकट कर्जमाफी द्या असा मजकूर असलेले प्रतिज्ञापत्र स्टॅम्प पेपरवर लिहून तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे पाठविण्यात आले। आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की सध्याच्या निकषांमुळे 80 ते 90% शेतकरी पीक कर्ज आणि कर्जमाफीच्या लाभांपासून वंचित राहणार आहेत। त्यामुळे 2019 ची अट तातडीने रद्द करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी करण्यात आली। दरम्यान शासनाने मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। जर आमच्या किडनीचे पैसे जास्त होत असतील तर आमच्या 2-4 शेतकरी भावांना या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ द्या अशा मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। खरं तर हे जर या ठिकाणी कर्जमाफ झालेलं नाही, सरसकट माफ झालं नाही तर शेतकऱ्याच्या भावनाचा उद्रेक या ठिकाणी झालेला शिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्राचा नेपाळ या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही। सगळ्या मंत्र्यांना आम्ही रस्त्याने तुडू हे या ठिकाणी मी जाहीर करतो।